गेले काही दिवस इंटरनेटवरती एक शब्दशः धुमाकूळ घालतोय। हा शब्द आहे डीपसीक। या शब्दानंच महासत्ता अमेरिकेची अक्षरशः झोपही उडवली आहे। या शब्दानं आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या दुनियेत उलथापालथ घडवली आहे। या शब्दानं डाउनलोडिंगचे सगळे रेकॉर्डही मोडलेत। इंटरनेट सेन्सेशन बनलेला हा शब्द डीपसीक म्हणजे नेमकं काय? डीपसीकमुळे अमेरिकेच्या टेक कंपन्यांची झोप का उडाली आहे? डीपसीक नेमकं काय करतं? एआयच्या दुनियेतला नवा खेळाडू असलेला डीपसीक किती फायदेशीर आणि किती तोट्याचा याचा आढावा पुढच्या काही मिनिटात आपण घेणार आहोत। नमस्कार, मी ज्ञानदा कदम, न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। व्हिडिओच्या सुरुवातीला डीपसीकची जगभरात इतकी चर्चा होण्याची 5 प्रमुख कारणं आधी आपण पाहूया। एक म्हणजे अमेरिकन एआय कंपन्यांना डीपसीकनं स्वस्त आणि मस्त पर्याय उपलब्ध करून दिलाय। डीपसीक चॅट जीपीटी पेक्षाही अधिक वेगवान, प्रगत आणि अचूक असल्याचा दावा केला जातोय। डीपसीकच्या या एआय मॉडेलनं थेट सिलिकॉन व्हॅली आणि वॉल स्ट्रीटलाच धक्के दिलेत। डीपसीक फक्त आठवड्याभरात जगभरात सर्वाधिक डाउनलोड झालेलं ॲपही बनलंय। डीपसीकमुळे अमेरिकन एआय कंपन्यांचं अंदाजे 86 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय। आर्टिफिशियल इंटेलिजन्सची दुनिया आता कुणालाही नवी राहिलेली नाहीये। या दुनियेवरती आजवर अधिराज्य गाजवलंय त्या अमेरिकन टेक कंपन्यांनी। पण या टेक कंपन्यांना एका चीनी स्टार्टअप कंपनीनं रातोरात जोर का झटका दिलाय। आगामी काळात जो देश आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये प्रावीण्य मिळवेल आणि स्वतःचं साम्राज्य उभं करेल, तोच देश आगामी काळात जगावर राज्य करेल असं मानलं जातं, ज्यात बऱ्याच अंशी तथ्य सुद्धा आहे। आणि म्हणूनच सध्या आपल्या भारतासह अनेक देश या एआय तंत्रज्ञानाच्या मागे अक्षरशः झपाटून गेलेत आणि काम सुरू आहे। सध्या आपल्या महाराष्ट्रात शेती असो, शिक्षण असो, वाहतूक व्यवस्था, त्याचं नियंत्रण, आरोग्य व्यवस्था, सुरक्षा या सगळ्या क्षेत्रांमध्ये एआयचा वापर कमालीचा वाढलाय। काही उदाहरणं द्यायची झाली तर मुंबई, पुणे आणि नागपूर सारख्या शहरात एआयच्या मदतीनं स्मार्ट सिटी प्रकल्पांची सुरुवात करण्यात आली आहे। पुणे शहरामध्ये वाहतूक नियंत्रणासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर होतोय, तर मुंबई जवळच्या नवी मुंबईमध्ये कचरा व्यवस्थापनासाठी एआय तंत्रज्ञान वापरलं जात आहे। तर शेतीसाठी पाण्याचं व्यवस्थापन असो, पिकांचं पोषण असो किंवा जमिनीची चाचणी करणं असो, यासाठी सुद्धा एआय तंत्रज्ञानाची मदत घेतली जाते। तर आपल्या राज्यातल्या काही रुग्णालयांमध्ये आजाराच्या अचूक निदानासाठी एआयची मदत घेण्यात येते। एआय टूल्सच्या सहाय्यानं महाराष्ट्रातल्या अनेक शाळा आणि कॉलेजेसमध्ये सध्या शिक्षणही दिलं जात आहे। सध्या जगामध्ये एआय तंत्रज्ञानावरती निर्विवादपणे वर्चस्व गाजवतात त्या अमेरिकन कंपन्या, ज्यामध्ये आपल्याला प्रामुख्यानं मायक्रोसॉफ्ट, मेटा, ओपन एआय यांची नावं घ्यावी लागतात। सोबतच एआय तंत्रज्ञानासाठी वापरल्या जाणाऱ्या अतिशय ॲडव्हान्स चिप्स तयार करणारी कंपनी सुद्धा अमेरिकन आहे, जिचं नाव आहे एनव्हीडिया। त्यामुळे अमेरिकेनं आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या कॅटेगरीमध्ये इतर देशांच्या तुलनेत आपलं स्थान अत्यंत मजबूत केलंय, बळकट केलंय। पण अमेरिकेच्या याच बलाढ्य स्थानाला जोरदार झटका दिला किंवा जोरदार धक्का दिला तो चीनी स्टार्टअप कंपनी डीपसीकनं। आता डीपसीक नेमकं काय आहे? तर डीपसीक एआय चॅटबोट आहे किंवा एआय ॲप आहे, जे चॅट जीपीटी सारखंच काम करतं। कोणत्याही विषयावरची जगभरातली माहिती तुमची पापणी लवायच्या आत तुमच्यापर्यंत पोहोचवतं। चीनी स्टार्टअप कंपनीचं डीपसीक चॅट जीपीटी पेक्षाही अधिक वेगवान आहे, प्रगत आहे आणि अचूक आहे असा सुद्धा दावा केला जातोय। डीपसीक हे अमेरिकन एआय कंपन्यांपेक्षा अधिक स्वस्त सुद्धा आहे। अमेरिकन एआय कंपन्या ज्या किमतीमध्ये त्यांच्या प्रोडक्टची विक्री करतात, त्याच्या अवघ्या 5 ते 10% किमतीत डीपसीक आपली सर्व्हिस देत आहे। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे डीपसीक गुणवत्ता आणि दर्जा या दोघांच्या बाबतीत अमेरिकन एआय कंपन्यांच्या तोडीस तोड आहे। मनी कंट्रोलची एक आकडेवारी आहे जी मी तुमच्यासोबत शेअर करते। मनी कंट्रोलच्या आकडेवारीनुसार अमेरिकेच्या ओपन एआय कंपनीनं या बिझनेसमध्ये आजवर $6,600 मिलियन ची गुंतवणूक केली आहे। प्रचंड मोठा आकडा आहे हा। आणि ओपन एआय मध्ये जे कर्मचारी काम करतात त्या कर्मचाऱ्यांची संख्या ही 4,500च्या आसपास आहे। तर याची तुलना आपण डीपसीकशी करायचं म्हटलं तर डीपसीकची स्थिती काय आहे? तर या तुलनेत चीनच्या डीपसीकनं फक्त $6 मिलियन ची गुंतवणूक केली आहे। आता 6 मिलियनचा आकडा व्यवहाराच्या दृष्टीनं किंवा सर्वसामान्य लोकांच्या आर्थिक हिशोबाच्या दृष्टीनं बराच मोठा असला तरी एआयच्या विश्वात हा आकडा अगदीच नगण्य मानला जातो। डीपसीकनं फक्त कमी पैसेच नाही तर अगदी कमी माणसांमध्ये ही कंपनी उभी केली आहे।
युनिव्हर्सिटीतनं पासआउट झालेली तरुण आणि हुशार मुलं त्या सगळ्यांना सोबत घेत अवघ्या 200 कर्मचाऱ्यांच्या साथीनं डीपसीक कंपनी उभी राहिलेली आहे. आता डीपसीकमुळे अमेरिकेनं धास्तावण्याचं नेमकं कारण काय आहे, तर हे कारण मी तुम्हाला सांगते. 20 जानेवारीला डीपसीक लॉन्च झालं आणि थेट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी याची दखल घेतली. इट्स अ वेकअप कॉल फॉर अमेरिकन कंपनीज म्हणत त्यांनी पुढच्या धोक्याची जाणीव करून दिली. डीपसीकच्या या एआय मॉडेलनं थेट सिलिकॉन व्हॅली आणि वॉल स्ट्रीटलाच धक्केही दिले. आजवर गगनाला भिडलेले अमेरिकेच्या एआय कंपन्यांचे शेअर्स डीपसीक जसं लॉन्च झालं तसं धडाधड खाली कोसळले. एआय साठी चिप तयार करणारी अमेरिकन कंपनी जिचा शेअर 17% दणकून आपटला. एनव्हिडिया ही ती कंपनी आहे आणि एआय तंत्रज्ञानात जगाच्या पुढे राहत असलेल्या अमेरिकेला चीनच्या या स्टार्टअप कंपनीनं एक प्रकारे वास्तवाची जाणीव करून दिली. आणि इतकंच काय तर डीपसीक सध्या ॲपल स्टोअरच्या ॲपमध्ये टॉपवरती आहे. तर महासत्ता अमेरिकेला धक्के देणाऱ्या या डीपसीकचा मास्टरमाइंड किंवा त्याचा निर्माता नेमका आहे तरी कोण, तर चीनमधल्या अवघ्या 40 वर्षांच्या लियान वेंगफेंगनं एआयच्या क्षेत्रात ही जबरदस्त क्रांती घडवली आहे. डीपसीकची स्थापना त्यानं 2 वर्षांपूर्वीच केल्याची माहिती मिळते. अमेरिकेला धक्के देणाऱ्या लिंगनं अमेरिकेच्याच कंपनीकडनं एआय चिप्सची खरेदी केली होती. आता अमेरिकेनं या चिप्सची चीनला निर्यात करण्यावरती बंदीही घातली आहे. लियान वेंगफेंग हा हायफ्लायर नावाच्या हेज फंडाचा सीईओ सुद्धा आहे. या अवघ्या 40 वर्षाच्या लियाननं जगभरामध्ये एआय तंत्रज्ञानात मोठी क्रांती घडवली आहे. कोरोनाच्या महामारीनंतर संपूर्ण जगाचा चीनकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला होता. अमेरिका आणि चीन या दोनही देशांमध्ये महासत्ता होण्यासाठी अगदी जीवघेणी स्पर्धा पाहायला मिळते. एक छोटी स्टार्टअप कंपनी काय धमाका करू शकते याचा अंदाज डीपसीकमुळे आलाय. डीपसीकनं एआय मधली अमेरिकेची मक्तेदारी मोडून काढली आहे. आगामी काळातली एआयची व्याप्ती पाहता आणि गरज पाहता भारतानं सुद्धा आता एआय स्टार्टअपला चालना देण्याची गरज निर्माण झाली आहे. या व्हिडिओमध्ये आज आपण इथेच थांबतोय, पण डीपसीक बद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला नेमका कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा. मी आपल्या अभिप्रायाची वाट पाहते. धन्यवाद.